नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दलचे दोन महत्त्वाचे अपडेट, दोन महत्त्वाच्या बातम्या जे येत आहेत ते जाणून घेणार आहोत। हे जे दोन महत्त्वाचे अपडेट आहेत, बातम्या आहेत, हे सगळ्याच महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत। ज्यांनी आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर कोणत्याही महिन्यात कोणत्याही तारखेला फॉर्म भरला असेल, कधीही मंजूर झाला असेल, तरी सगळ्यांसाठी हे दोन महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या बातम्या खूप महत्त्वाच्या आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी अपडेट असेल, जी बातमी असेल ती आहे तिसऱ्या टप्प्याची जे पैसे असतील, तिसऱ्या टप्प्याचे जे पैसे असतील ते नेमकी कोणत्या तारखेला जमा होणार आहेत याच्याबद्दलची ही पहिली अपडेट असेल। आणि दुसरी जी अपडेट आहे ती आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी कोणाला किती पैसे मिळणार आहेत, म्हणजे 4,500 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि 1,500 रुपये कोणाला मिळणार आहेत। तर ही याबद्दलची ही बातमी आहे, याबद्दलची ही अपडेट आहे। आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणते प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा। तुमचं समजा कोणाचे आतापर्यंत किती पैसे जमा झाले नाही, एकही पैसे त्यांना आतापर्यंत मिळाले नाही, तर त्यांनी फॉर्म कधी भरला होता, त्यांचा डीबीटी कधी ॲक्टिव्ह झालं, याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तुमचे कोणते प्रश्न असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्याचा उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू, कमेंटमध्ये नक्की विचारा। आता मित्रांनो, याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिली जी अपडेट आहे, सगळ्यात पहिली जी बातमी आहे ती आहे तुमच्या तारखेबद्दल। म्हणजे तिसऱ्या टप्प्याची जी तारीख आहे, तिसऱ्या टप्प्याचे पैसे येण्याची, त्या तारखेची जी अपडेट आहे ती अशी आहे की 14 ते 17 सप्टेंबर यामध्ये तुमच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे तुमच्या खात्यांमध्ये जमा व्हायला पाहिजेत। कारण काय आहे की 14 सप्टेंबरला सोलापूरला एक म्हणजे याचं जो पैसे वितरणचा एक कार्यक्रम होणार आहे, पैसे वितरण केले जाणार आहे तिसऱ्या टप्प्याचे। 14 सप्टेंबरला सोलापूरला हा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामुळेच ही जी अपडेट आहे ती अशी आहे की 14 ते 17 सप्टेंबर या दरम्यान तिसऱ्या टप्प्याचे पैसे खात्यामध्ये जमा होऊ शकतात। ही झाली पहिली अपडेट। आता याची दुसरी जी अपडेट आहे ती आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी कोणाला किती पैसे मिळणार आहेत, म्हणजे 4,500 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि 1,500 रुपये कोणाला मिळणार आहेत। तर याच्यामध्ये बघा, 4,500 रुपये कोणाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये बघा, जर ज्यांनी फॉर्म 31 ऑगस्ट किंवा त्याच्या आधी भरला पण त्यांना आतापर्यंत एकही पैसे मिळाले नाही, एकही रुपये त्यांना मिळालेला नाही 31 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरून सुद्धा, त्यांना सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये मिळतील। 4,500 रुपये त्यांनाच मिळणार आहेत। पण ते कधी मिळतील, जर तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह झालेलं असेल आणि तुमचं जे बँक खातं आहे ते आधार कार्डला लिंक झालेलं असेल, तर मग तुम्हाला 4,500 रुपये मिळतील। फक्त तुम्ही फॉर्म 31 ऑगस्टच्या आधी भरलेला पाहिजे, तर तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत, बाकी कुणाला 4,500 रुपये मिळणार नाहीत। आता याच्यात 1,500 कोणाला मिळणार आहेत बघा। आता 1,500 कोणाला मिळतील की ज्यांनी फॉर्म 31 ऑगस्टच्या नंतर भरला, 31 ऑगस्टच्या फॉर्म नंतर भरला, म्हणजे सप्टेंबरमध्ये त्यांनी फॉर्म भरला तर मग त्यांना 1,500 रुपये मिळणार आहेत। पण त्यांना सुद्धा त्यांचं डीबीटी ॲक्टिव्ह असलं पाहिजे आणि आधार कार्डला त्यांचं बँक खातं लिंक असलं पाहिजे, त्यांना 1,500 रुपये मिळतील। आणि अजून 1,500 रुपये कोणाला मिळतील, तर ज्यांना आतापर्यंत 3,000 रुपये जमा झालेले आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3,000 रुपये जमा झालेले आहेत, त्यांना आता सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळतील। अशा पद्धतीने 4,500 आणि 1,500 रुपये या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत। ही महत्त्वाची अपडेट या म्हणजे कोणाला किती मिळेल त्याच्याबद्दलची आहे। तर मित्रांनो, आपण अशा दोन बातम्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला की म्हणजे कोणत्या तारखेला पैसे मिळतील आणि कोणाला किती पैसे मिळतील याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा। तुमचा कोणताही लाडकी बहीण योजनेबद्दलचा प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू।